मंडे टू संडे, मंडे टू संडे। आज इतक्या वर्षांनंतरही ही घोषणा बदलली नाही आणि कधी बदलणारही नाही। मंडे टू संडे प्रीतम मुंडे म्हणतात, मंडे टू संडे लोक म्हणतात गोपीनाथ मुंडे। गोपीनाथ मुंडे बहुजनांचे नेते होते, नो डाऊट। गोपीनाथ मुंडेंनी बहुजनांसाठी, 18 पगड जातीसाठी, 12 बलुतेदारांसाठी, खास करून ऊसतोड कामगारांसाठी, त्याच्यातले त्यात मराठवाड्यातल्या लोकांसाठी खूप काही केलं। ते राजकारणात महत्वाच्या पदावर असल्यामुळे त्यांना ते शक्य सुद्धा झालं। बहुजन समाजाची एक चांगली मोड त्यांनी बांधण्याचा प्रयत्न सुद्धा केला। म्हणून प्रीतम मुंडे म्हणत असतील, मंडे टू संडे तुमच्या मनात असू द्या गोपीनाथ मुंडे। पण मग पंकजा मुंडेचं काय, धनंजय मुंडेंचं काय? ज्या प्रीतम मुंडे घोषणा देत होत्या त्यावेळेस त्यांच्या समोर वाल्मिक कराडचे बॅनर झळकवले जात होते। ज्या वाल्मिक कराडनं जिवंत माणूस त्या माणसाच्या सांगण्यावरून मारला, हलाहल करून मारला। बीड जिल्ह्याला हे प्रकरण काय मी सांगायची गरज नाही। मग आता मंडे टू संडे धनंजय मुंडे का पंकजा मुंडे का प्रीतम मुंडे का ज्याला न्याय मिळाला पाहिजे ते महादेव मुंडे? अहो 2-2 वर्ष झालं त्या महादेव मुंडेंचे आरोपी सापडत नाहीत, पकडले जात नाहीत, त्यांना कठोर शासन केलं जात नाही। आणि मग हे सगळे बहुजनांचे नेते किंवा त्यांचा वारसा चालवणारे एक चकार शब्द करत नाहीत। महादेव मुंडेंची जी हत्या झाली, परळीच्या बाहेरचा आहे का तो माणूस? त्यांची बायको ज्ञानेश्वरी मुंडे आजही न्याय मागतात। SIT स्थापन झाली, मंडे टू संडे। पण कोण? प्रीतमताई, पंकजाताई फक्त गोपीनाथ मुंडेंचं नाव घ्यायचं आणि लोकांना भावनिक करायचं आणि मतं मिळवायची। चांगली गोष्ट आहे, काहीच अडचण नाही। शेवटी त्यांनी काम करून ठेवलंय, तो त्यांचा राजकीय वारसा तुम्ही चालवताय। प्रीतम मुंडेंना नाही लोकसभेमध्ये यश आलं, विधानसभेमध्ये सुद्धा नाही पंकजा मुंडेंना यश आलं। नंतर त्यांना विधान परिषदेवर आमदारकी मिळाली। तुमच्या खासदारकीचं तुम्हाला माझी म्हणूनच लावावं लागतं। पण तुम्ही आरक्षणाच्या किंवा इतर लढ्यामध्ये तुम्ही कुणाच्या बाजूने होता तो उभा मराठवाडा, संपूर्ण बीड आणि अख्खा महाराष्ट्र जाणतोय। मुद्दा तो नाहीच आहे। मुद्दा आहे एक राज्याच्या मंत्री समोर हजारो लोक बसलेत आणि तिथं वाल्मिक कराडचे बॅनर्स फडकवले जात आहेत आणि पंकजा मुंडे त्याच्यावर चकार शब्द काढत नाहीत। याचा अर्थ वाल्मिक कराडला पाठिंबा आहे पंकजा मुंडेचा, वाल्मिक कराडला पाठिंबा आहे प्रीतम मुंडेंचा, वाल्मिक कराडला जाहीर पाठिंबा आहे धनंजय मुंडेचा। त्याच्यापेक्षा आहे, बीड जिल्ह्यात एक शासकीय कर्मचारी आहे सानप नावाचे, त्यांचं रात्री स्टेटस काय होतं? वी सपोर्ट वाल्मिक कराड। आपल्या काळजाचा विषय। म्हणजे दुसरं तिसरं काहीच नाही, आपण वाल्मिक कराड सोबतच आहे। हा सरकारी कर्मचारी स्टेटसला ठेवतोय सानप नावाचा, ठीक आहे, त्यांच्या समाजाचा आहे, समजू शकतो। मला समाजावर जातीवर चर्चाच नाही करायची आणि मी कधीही करणार नाही। मग महादेव मुंडेंना न्याय मी मागितलाच नसता ना। महादेव मुंडे त्यांच्याच जातीचा आहे, तरी सुद्धा त्याला का मारलं, कुणी मारलं, कुणी छळलं, कुणी निर्गुण हत्या केली? सरपंच संतोष देशमुखाची हत्या कुणी केली? मग वाल्मिक कराड जर मोस्ट वॉन्टेड सस्पेक्ट म्हणून आणि सगळ्यात महत्वाचं मुख्य आरोपी म्हणून त्या व्यक्तीची जर त्या ठिकाणी पोलिस रजिस्टरला किंवा त्या दरबारात यांची नोंद आहे म्हणून अटक आहे, म्हणून मोका लागला, म्हणून 302 सुद्धा त्या व्यक्तीवर आणि त्यांच्या सगळ्या टीमवर आहे, अजून सुद्धा बरेच आरोपी पकडले गेलेले नाहीत।
या लोकांना तुम्ही समर्थन करताय, सपोर्ट देताय, त्यांच्या पाठीशी राहताय, संशय वाटतो. आणि हे म्हणजे मंडे टू संडे गोपीनाथ मुंडे हे राजकारण करणाऱ्यांनी याकडे जर गांभीर्यानं पाहिलं जात नसेल किंवा ते जर दिशाभूल करत असतील, लक्षात घ्या हे किती डेंजर आहे. हे तसंही शोभणारं नाही. म्हणून मंडे टू संडे इथून पुढे पंकजा मुंडे का प्रीतम मुंडे हे आम्हाला सांगा. मंडे टू संडे ज्ञानेश्वरी मुंडे म्हणतात मला न्याय पाहिजे. मंडे टू संडे धनंजय मुंडे म्हणतात मला परत वापस मंत्रीपद पाहिजे, मला एकटं सोडू नका, मोकळं सोडू नका. मंडे टू संडे फक्त यांना सत्तेसाठी राजकारण करायचंय. पंकजा मुंडे राज्याच्या मुख्यमंत्री काय, उपमुख्यमंत्री काय, कुठलंही त्यांना अजून महत्वाचं पद मिळालं आपल्याला चांगलं कौतुकच आहे. त्या कर्तृत्वान महिला आहेत, त्यांना मुंडे साहेबांचा वारसा आहे, नो डाऊट. पण माझं एवढंच मत आहे आणि मत आहे सुद्धा ते अजून ठाम. पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे, धनंजय मुंडे हे तिघही कधीच महादेव मुंडेंना न्याय मिळाला पाहिजे असं अजिबात म्हणलेले नाही. मुंडे मुंडे म्हणजे भावकीच आहे ना यांची, तरी भावकीतल्या माणसाला न्याय मिळू देत नाहीत म्हणल्यावर हे बाकीच्यांचं काय बघणार. खरं की नाही मी जे बोलतोय ते. त्याच्या पुढे जाऊन अजून मुद्दा असा आहे, जर सरपंच देशमुखांना न्याय मिळणार नसेल आणि आरोपीचं समर्थन होत असेल तर राज्यात कायदा सुव्यवस्थेचा काही विचार आहे की नाही. पोलिसांनी ज्यांच्या ज्यांच्या हातात बॅनर्स होते किंवा ज्यांनी गुन्हेगाराचं समर्थन केलंय त्यांना खरं तर टार्गेट करणं अपेक्षित होतं, पोलिसांनी विचारणा करणं अपेक्षित होती, अर्थात त्यांना अडवणं सुद्धा अपेक्षित होतं. चुकीचं जर समर्थन होत असेल तर हे अत्यंत गंभीर स्वरूपाची बाब आहे, हे कळत नाही का. आणि आज सगळ्यात महत्वाचा विचार करायला लागणारी किंवा विचार करावा लागणारी गोष्ट म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये महाराष्ट्रात एकानंही चकार चर्चा केली नाही की पंकजा मुंडेंनी जो गोपीनाथ गडाच्या तिथं दसरा मेळावा आयोजित केला, तिथं वाल्मिक कराड नावाच्या व्यक्तीचं समर्थन केलं गेलं, त्याला विरोध करणं अपेक्षित होतं. पण तुमच्या काळजाचा तुकडा कराड असल्यामुळं कदाचित त्याला पाठीशी घातलं गेलं असेल तर हे अत्यंत दुर्दैवी आहे, खेदजनक आहे आणि हे असमर्थनीय आहे. एवढंच मला या माध्यमातून सांगायचं आहे. आणि मग कशाला मंडे टू संडे म्हणता. मुंडे साहेबांना सुद्धा हे आवडलं असतं का, आणि जर त्यांनी ते सहन केलं असतं किंवा स्वीकारलं असतं तर लोकांनी त्यांना सुद्धा प्रश्न विचारले असते. हे लक्षात ठेवा. लोक आहेत, लोक कुणालाही सोडत नाहीत. प्रश्नच काय, जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. परंतु वाल्मिक कराडचं समर्थन संडे टू मंडे, मंडे टू संडे होऊ शकत नाही, एवढंच मला म्हणायचं. बाकी जनता सुज्ञ आहे. जय शिवराय.